मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत अतिशय महत्त्वाचा चार्ट, जो अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. कटोरी ब्लाऊजसाठी तुम्हाला खूप उपयुक्त आहे हा चार्ट. तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोज अशीच नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल. तर बघू शकता आपण जो चार्ट आता बनवणार आहे तो तुम्ही बघायचा आहे आणि तुम्हीसुद्धा हा चार्ट लिहून ठेवायचा आहे. आपलं साईज आहे 28 ते 46 मापासाठी. आणि खाली आपण काय केलं आहे, चौकोन आखून घेतलेले बघा छोटे छोटे. याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे छाती. अगदी मराठीमध्ये मी इथे लिहिणार आहे, तसंच तुम्ही लिहा म्हणजे कधीही तुम्हाला पटकन लक्षात येईल. इथे लिहायचं आहे गळा रुंदी, इथे लिहायचं आहे आपल्याला शोल्डर, त्याच्यानंतर लिहायचं आहे आपल्याला मोंढा, त्याच्यानंतर लिहायचं आहे कटोरी. आता आपल्याला इथे माप टाकायचे आहे. पहिले आपण टाकणार आहे 28 छातीचं माप. बघा इथे लिहायचं आपल्याला 28. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी लागणार आहे 2 इंच, शोल्डर लागणार आहे 5 इंच, आणि जितकं शोल्डर आपण घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढा घ्यायचा आहे, म्हणून 5 इंच मोंढा आणि 5 इंचाची घ्यायची कटोरी. 32 छातीसाठी माप लागणार आहे आपल्याला गळा रुंदी 2.25 इंच, 5 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, मोंढ्याचं माप पण आपल्याला 5 इंच टाकायचं आहे आणि कटोरी घ्यायची 5 इंच. बघा ह्याप्रमाणेच आपल्याला सगळे माप इथे लिहून घ्यायचे. 46 मापापर्यंत आपण इथे लिहिणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब अजूनही केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुम्हाला सुद्धा असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ रोज बघायला मिळेल. आता 32 छातीचं आपण इथे माप टाकणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला गळा रुंदी लागणार आहे 2.25 इंच, 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, सव्वा 5 इंचाचंच घ्यायचं आहे मोंढा आणि 5 इंचाची घ्यायची आहे कटोरी. त्याच्यानंतर साईज आता 34 लिहायची आपल्याला. त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.5 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, 5.5 इंचाचाच घ्यायचा आहे मोंढा आणि 5.25 इंचाची घ्यायची आहे कटोरी. त्याच्यानंतर आपल्याला साईज घ्यायची 36. त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.5 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची आणि कटोरीसुद्धा आपल्याला घ्यायची 5.5 इंच. त्याच्यानंतर आता आपण घेणार आहे साईज 38. 2.5 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, 5.25 इंचाचा घ्यायचा आहे मोंढा आणि 5.25 इंचाचीच घ्यायची आहे आपल्याला इथे कटोरी. त्याच्यानंतर साईज घ्यायची 40. त्याच्यासाठी 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 6 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, 6 इंचाचं घ्यायचं आहे मोंढा आणि 6 इंचाची घ्यायची कटोरी. त्याच्यानंतर आपल्याला साईज घ्यायची आहे 42. तीन इंचाची घ्यायची गळा रुंदी, 6.5 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, 6.5 इंचाचं घ्यायचं आहे मोंढा आणि 6.5 इंचाची घ्यायची कटोरी. त्याच्यानंतर साईज घ्यायची आपल्याला 44. 3 इंचाची घ्यायची गळा रुंदी,
6.5 इंचाचं घ्यायचं शोल्डर, 6.5 इंचाचा घ्यायचा आहे मोंढा आणि 6.25 इंचाची घ्यायची गळारुंदी, कटोरी. साईज घ्यायची आपल्याला 46 इंच. 3.25 इंचाची घ्यायची गळारुंदी, 6.25 इंचाचं घ्यायचं आहे शोल्डर, 6.25 इंचाचा घ्यायचा मोंढा आणि 7 इंचाची घ्यायची आहे कटोरी. मैत्रिणींनो बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा चार्ट दाखवला आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा वहीमध्ये लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला अगदी सोपी पद्धत जाईल. तुम्ही कोणत्याही कटोरी ब्लाऊजचं माप ह्या चार्टनुसार जर कटिंग केलं तर परफेक्ट असं ब्लाऊज बसणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हीसुद्धा हे नक्की लिहून ठेवा. ज्यांचं आता जिथे आपण 2.25 इंच गळारुंदी घेतली ना, ज्या मैत्रिणींना गळारुंदी ब्रॉड आवडते त्यांनी काय करायचं आहे, 2.5 इंच घ्यायची. पण ज्यांचा गळा उतरतो, नेहमीच उतरतो, त्यांनी 2.25 इंचाचीच गळारुंदी घेऊन आणि हे माप कटिंग करायचे. तर हा चार्ट नुसता कटोरी ब्लाऊजला नसून तर प्रिन्स कटलासुद्धा चार्ट हा चालतो. त्यासाठी तुम्ही नक्कीच लिहून ठेवा. हा अतिशय महत्त्वाचा चार्ट आहे. चॅनलवरती तुम्ही अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याच्याने तुम्हाला रोज अशीच नवीन नवीन व्हिडिओ रोज बघायला मिळेल. आणि बघा, आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये 28 ते 46 साईजचा हा चार्ट लिहिलेला आहे. शोल्डर, मोंढा, कटोरी सगळं लिहिलं आहे. 28 छातीसाठी 2 इंच गळारुंदी, 5 इंच शोल्डर, 5 इंच मोंढा, 5 इंच कटोरी. तर हे सगळे माप आपण इथे लिहिलेले आहे 46 मापापर्यंत. तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की ट्राय करा. खूपच यूजफुल हा व्हिडिओ आहे. मैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करायचा हा व्हिडिओ. मैत्रिणी, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरायचं नाही आहे. आणि आपण असेच रोज नवीन नवीन व्हिडिओ बघणार आहे, त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. याच्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना 32 छातीच्या मापाची पेपर कटिंग करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही सबस्क्राईब जर केलं नसेल तर नक्की करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कसं कटिंग करायचं आहे ते. आणि ह्या चार्टनुसारच आपण ती कटिंग करणार आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात पण येईल का चार्टनुसार कटिंग कशी करायची आहे, म्हणजे ब्लाऊज आपलं शिवल्यानंतर कसं दिसेल हेही तुमच्या लक्षात येणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब प्लीज करून ठेवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.